अगदी 10 मिनिट पहा आणि शिका झणझणीत असे काळ्या रस्स्यातील मटणाची चव, जी की आहे सिक्रेट रेसिपी. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आई, ए आई, 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 आपल्याला झणझणीत अशी आज चिकनची काळ्या मसाल्याची भाजी कर. सर्वप्रथम आपल्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक नक्की करा. चला तर आज पाहूया आपण मराठवाड्यातील झणझणीत अशी काळ्या रस्स्यातील मटणाची भाजी. तर ती पण आहे आमच्या आज परसबागेतील मी चुलीवरच्या ह्याच्यावर करणार आहे भाजी. शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा. तर त्यासाठी मी 5-6 कांदे असे ठेचून घेतलेले आहेत, जे पटकन भाजण्यासाठी, आणि गॅसवर ठेवलेले आहेत. दुपारची वेळ होती आणि खूपच मेसचे डबे वगैरे भरपूर काही असा माझ्या मागंही खूप व्याप होता आज. पण मुलांची फरमाईश असल्यामुळे पटकन चूल पेटून घेतली. हे पाहू शकताय माझ्या परसबागेतील मी चूल पेटून घेतली. आज चूलही नवीनच आणलेली आहे आम्ही. रेसिपी खूप छान आणि सोपी आहे, पण त्यासाठी जरा वेगळी हे वापरलेली आहे आज मी, ट्रिक्स वापरलेले आहे. तर ती ट्रिक्स म्हणजे अशी खूप छान सर्वांच्याच आवडीची आहे. मी सर्वप्रथम हे चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये धनापूड, हळद आणि मीठ चवीप्रमाणे टाकले. तुम्ही त्याच्यामध्ये लसूण पेस्ट आणि आलं पेस्ट टाकू शकता. माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी टाकलेलं नाही. आणि त्याच्यामध्ये मी पातेल्यात पटकन तेल ओतून घेतलं. कडकडीत असं तेल चांगलं गरम होऊ दिलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर मी ते चिकन आणि सगळं असं त्यामध्ये टाकून घेतलं परतण्यासाठी. आणि ते पूर्ण असं तेलामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यावर त्या ताटामध्ये वरून मी पाणी ठेवलेलं आहे परातीमध्ये. जाऊ का मी आतमध्ये, हे कर आता, लक्ष द्या. परसबागेमध्ये थोडंसं गेटचं काम चालू असल्यामुळे आज आम्ही सगळंच हे केलं, तर गेट वगैरे खोललेले होते. मी आता एक खोबरं टाकून मस्त लाल असं बारीक भाजून घेतलेलं आहे. ह्याला थोडंसं कसा लालसर रंग येऊपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये मी लगेच 10 ते 12 काजू टाकलेले आहेत. मी आता थोडेसे आपल्या चवीप्रमाणे खडे मसाले टाकलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मी खडे मसाले एकदम कमीच घेतलेले आहेत. आणि हे असं लालसर भाजल्याच्या नंतर खसखस खूप छोटी असते म्हणून आपण त्याच्यामध्ये
खसखस अगदी शेवटी टाकणार आहोत. आणि हे आता आपण खसखस टाकून घेतलेले आहे. आणि हा आहे कांदा. आपण असा चेपून घेणार आहोत कांदा आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून परत एकदा परतून घेणार आहोत. आणि या कांद्यामध्येच मी लसूण टाकून घेते आणि थोडंसं दगडी फूल टाकून घेतलंय. आणि हे आता मी याच्यामध्ये काढून घेते. मी धना पावडर भाजून घेतलेली नाही. धना पावडर ऑलरेडी भाजलेलीच असते, त्याच्यामुळे मी धना पावडर तशीच ठेवलेली आहे. चला तर आता आपण हे सर्व संपूर्ण मिश्रण तर हे आता आपण असं बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता आपण यापासून झणझणीत असा चिकनचा रस्सा बनवणार आहोत. तेल असं मस्त छान कडकडीत तापलेलं आहे. आता हे वाटण आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता ह्याला तेल सुटलेलं आहे. त्याच्यामध्येच मी थोडीशी लाल तिखट, आपल्या घरी बनवलेला थोडासा काळा मसाला, 1 चमचाभर कांदा लसूण आंबारी आणि थोडासा चिकन मसाला आपल्या चवीनुसार घेऊ शकतो. हे मस्त असं याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. त्या दुसऱ्या पकडीत नको आणू, त्या पकडीत आणू. अरे हा हा मिक्सरचं भांड आणलं का? मी आता सर्वप्रथम ते आपण वाटणाचं जे मिश्रण होतं त्याच्यामध्ये मी फक्त आपल्या चिकनमधलं अगोदर सूप ओतून घेतलेलं आहे. आणि सूप ओतून परत थोडंसं कड येऊ दिलेलं आहे त्यासाठी. आणि त्याला आता कड आल्याच्या नंतर संपूर्ण हे चिकन आणि सूप परत मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आता ए प्रणव दिन आणून पटकन. हे पाहू शकता, याला छान असा कड आलेला आहे. आता याला छान अशा पद्धतीने कड आल्याच्या नंतर आता हे राहिलेलं आपण चिकन आणि सूप त्यामध्ये ओतून घेत आहोत. हे पाहू शकताय, खूप छान असा सुरेख रंग आलेला आहे याला. ही भाजी आपण आपल्या आवडीनुसार घट्ट किंवा खूप पातळही करू शकतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो हे नक्की सांगा. आणि तुम्हीही एकदा ही रेसिपी नक्की करून पहा. ही रेसिपी खूप दुर्मिळ आहे.
अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आणि अस्सल मराठी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या रेसिपी आपल्याला पाहण्यासाठी नक्की आपल्या संकल्पसिद्धी टिफिन सर्व्हिस चॅनलवर शेअर, सबस्क्राईब, लाईक जरूर करा आणि नक्कीच व्हिडिओला आपल्या फॉलो करा. संपूर्ण भाजी झाल्याच्या नंतर मी हिरवी अशी कोथिंबीर खूप छान पद्धतीने भाजीवर अशी टाकून घेतलेली आहे व्यवस्थित. आणि ही झालेली आहे आपली भाजी रेडी. चला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून आपण वेगळी रेसिपी पाहूयात. तर भेटूया उद्या. बाय बाय.